जिल्ह्यातील महावितरणच्या अधीनस्थ कार्यरत बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या व वेतन कपाती संदर्भात अनेक तक्रारी राज्यमंत्री बच्चू कडू यांना प्राप्त झाल्या होत्या। त्यांची गंभीर दखल घेत वेतन कपात झालेल्या 350 कंत्राटी कामगारांना 50 लाख रुपयाच्या धनादेशाचे प्रातिनिधिक स्वरूपात कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। राज्यातील कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी आज केले। येथील शासकीय विश्रामगृह येथे कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। महावितरणाचे अभियंता, कंत्राटी कामगारसह संस्थेचे कंत्राटदार व कंत्राटी बांधव यावेळी उपस्थित होते। राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की कंत्राटी वीज कामगारांना कंत्राटदाराने नियमानुसार सुविधा न पुरविता खोटी कारणे देऊन कामाहून काढून टाकणे, पगार कपात करणे असे प्रकार करून अन्याय केल्याच्या तक्रारी कामगार बांधवांकडून प्राप्त झाल्या होत्या। हा प्रकार गंभीर असून महावितरणने याबाबत धडक कारवाई तसेच सखोल चौकशी करून कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश या अगोदर देण्यात आले होते। त्या अनुषंगाने सखोल चौकशी अंती जिल्ह्यातील सुमारे 350 कामगारांचे जवळपास 50 लाख रुपये कपात झाल्याचे आढळून आले। आज त्या संबंधित कामगारांना वेतन कपातीच्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले आहे। ते पुढे म्हणाले की मला वाटतं 49 लाखापर्यंत आपण जे कामगारांना देणं होतं ते कंत्राटदारांना दिलं नाही। त्याची तक्रार आम्हाला कामगारांनी दिली होती। मी कामगाराचा राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझं ते कर्तव्य होतं। जे कमी दिले म्हणजे 11,000-13,000 रुपये द्यायला पाहिजे होतं पर मंथ, ते फक्त 8,500 दिले गेले होते। काही लोकांकडून डिपॉझिट घेतले गेले होते आणि ते सुद्धा परत केल्या जात नव्हतं। आणि ह्या दोनही तक्रारी आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही त्याची चौकशी लावली। वास्तविक काही कामगारसुद्धा याच्यावर फितूर झाले। त्यांनी स्वतः लिहून दिलं का आमची कोणतीच तक्रार नाही असंही लिहून दिलं आणि ते चौकशी गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू होता। परंतु जेव्हा आम्ही चौकशी पूर्ण केली, सगळी माहिती घेतली, तेव्हा खूप ठेकेदार आमच्याकडे आला का कारवाई करू नका, आम्ही पैसे परत करतो। आज ते पैसे परत दिल्या जातं कारण यांच्या मेहनतीचा पैसा आहे। रोज दिवसभर बाहेर निघायचं, कणकण काम करायचं आणि त्याच्यातून अशा कामगारांना जर अशा पद्धतीनं लुबाडल्या जात असेल आणि आम्ही कामगार राज्यमंत्री असताना असं होत असेल तर जमा तो बातों से नहीं हुआ तो फिर लातों से, हे आमच्या माहे फेब्रुवारी तर काहीचे माहे जून पासूनच वेतन कपात करण्यात आले होते। त्या सर्वांच्या नावाचे कपात रकमेचे धनादेश कंत्राटदार कंपनीने काढले आहे। प्रफुल्ल पांडे, शुभम कोठे, योगेश उईके, शुभम आष्टेकर यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। सर्व युवकांनी सदर कंपनीकडून वेतन कपातीचे धनादेश प्राप्त करून घ्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले। कामगार राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे। या कार्यवाहीमुळे कंत्राटी कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। यापुढेही ज्या कामगारांचे पैसे किंवा हिशोब चुकला असेल त्यांनी राज्यमंत्र्यांना निवेदन द्यावे, त्यांनाही तात्काळ पैसे मिळवून दिले जाईल। राज्यातील कंत्राटी कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी आहे। गरीब कामगार बांधवांवर अन्याय झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिला। आणि आम्हाला न्याय भेटलेला आहे। आमची 3 वर्षापासून आर्थिक पिळवणूक होत आहे। या गोष्टीला भाऊने आम्हाला न्याय मिळवून दिला। खरोखर आज भाऊचे उपकार आहे। आम्ही बऱ्याचशा नेत्यापाशी गेलो तर बऱ्याचशा नेत्यांनी आपले तोंड पैसा खाऊन गुपचूप करून घेतले, पण आपले कामगार मंत्री आपल्या जिल्ह्यातले, आपले मतदार अचलपूर संघातले असून, आपला अकोल्याचे असून, पण तरीही सर्वांवर दृष्टी सारखी असं ठेवून त्यांना आम्हाला एका शब्दात न्याय दिला आणि त्या भाऊचे खूप मोठे आभार आहे असं व्यक्त करून माझे दोन विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।